कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे पोटॅटो बाईट्सची रेसिपी। अतिशय साधी, सिंपल, कमी खर्चाची, घरच्या घरीच असलेल्या घटकांचा वापर करून मस्त नाश्ता बनवणार आहे। तर या ठिकाणी बटाटे घेतलेत मी उकडवलेले 2। आता त्याच्यामध्ये एक एक घटक आपण घालून घेणार आहे। आवडीनुसार या ठिकाणी मिरची घालून घेतली आहे, ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। या ठिकाणी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतली आहे। त्यानंतर या ठिकाणी थोडा गरम मसाला घातलेला आहे। या ठिकाणी तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता। चिली फ्लेक्स घातले आहेत पाव चमचा। चाट मसाला साधारण पाव चमचापेक्षा थोडा कमी घातला पाहिजे आणि गरम मसालाही मी तेवढाच घातलेला आहे, पाव चमचापेक्षा कमी थोडा। या ठिकाणी कॉर्नफ्लोअर ॲड केलं आहे। सगळं जिन्नस एकत्र करून घेणार आहे आपण। छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी मीठसुद्धा घालायचं आहे आपल्याला चवीनुसार। या ठिकाणी आता मीठ घालून घेऊयात, तेही आपण चवीनुसार ॲड करणार आहे। आणि पूर्ण हे आपण मिक्सर हाताने स्मॅश करून घेणार आहे। मीठ या ठिकाणी घालून झालेलं आहे। छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याचे बाईट्स बनवायचे आहेत। गोल गोल राऊंड बनवायचे आहेत। छान मस्त कुस करून घेऊयात, हातानेच कुस करूयात। अगदी अलगद हातानेच करत आहे मी, कारण हे आपल्याला अगदी पिठासारखं करायचं नाही आहे। सावकाश अलगद हाताने करून घ्यायचं आहे। छान मस्त मिक्स झालं की हे असं दिसणार आहे। छान मस्त गोळे करून घेऊयात, अतिशय चविष्ट लागतात। पटकन बनणारी ही रेसिपी बनवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे छान छान आणि अतिशय इझी आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीज तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील। तर हे बॉल्स आपले तयार करून झालेले आहेत। छान असे बॉल दिसत आहेत, तुम्ही बघू शकता। मस्त आपण आता ह्याला शॅलो फ्राय करणार आहे। मी इथं डीप फ्राय करणार आहे, हवं तर तुम्ही ह्याचा शेप चेंज करून ह्याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, अतिशय छान लागतात। कढई एका ठिकाणी गरम करायला ठेवलेली आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला याला तळून घ्यायचे आहेत, खूप जास्त तळायचे नाही आहेत, कारण सगळा जिन्नस आपला उकडवलेला म्हणजे बटाटा असल्यामुळे असं भरपूर काय आपल्याला फ्राय करायची गरज नाही आहे। छान एक एक टाकून घ्यायचं आहे बॉल आपण ह्याच्यामध्ये। कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे। सकाळच्या नाश्त्याला, मुलांच्या डब्याला कधीही हे तुम्ही बनवू शकता, किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये पण अतिशय छान वाटते ही रेसिपी। गरम गरम चहासोबत असे बाईट्स, वा मस्त मज्जाच। तर अशा प्रकारच्या छान छान व्हिडिओजसाठी आशा करते की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून झालेलं असेल। तर ह्या रेसिपीसाठी आणि पुढच्या रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब आवर्जून सर्वप्रथम करा, कारण या चॅनलवरती मी घरगुती घटकांचा वापर करूनच जास्तीत जास्त रेसिपीज या बनवत असते, जेणेकरून सर्वांना या रेसिपी करणं शक्य होईल। मऊसूत आणि चटपटीत अशी ही रेसिपी नक्की घरी करून पहा। खूप छान दिसते पण आणि चविष्ट पण बनते, तुम्ही पाहू शकता। अजिबात आपले हे बॉल्स फुटले वगैरे नाही आहेत। छान कलर चेंज होईपर्यंत आपण याला फ्राय करत आहोत। छान कलर चेंज झाला की आपण याला काढून घेणार आहे।
मस्त कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हे आवडू शकतील अशी ही रेसिपी आहे. नॉर्मली आपल्याकडे यातले सगळे घटक नॉर्मली घरामध्ये असतातच. दिसायला पण अतिशय सुंदर आणि चविष्ट ही रेसिपी बनवून तयार होते. नक्की घरी करून पहा आणि चॅनलवरती येऊन सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा. आणि ही रेसिपी अतिशय मेहनतीने बनवलेली आहे, तर पटकन सबस्क्राईब आणि फॉलो करा, त्याशिवाय जाऊ नका. भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत. तर पोटॅटो बाईट्स खायला येण्याआधी सबस्क्राईब फॉलो करा आणि या पटकन पोटॅटो बाईट्स खाण्यासाठी.